नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये काव्याची मैत्रीण घरी आलेली असते आणि ती तिच्या आयुष्यात झालेला अनुभव काव्याला सांगत असते आणि म्हणत असते, जेव्हा ईशान माझ्या पोटात राहिला होता तेव्हा मी एक गोष्ट ठरवली होती, IAS बनवून दाखवेल. पण आय कॅटेगरीला हा ऑप्शनच नसतो आणि त्यानंतर पुढे काहीच पर्याय उरत नाही काव्यासमोर. काव्याला नेमकं काय झालं हे पुढील भागामध्ये आपल्याला समजेलच. काव्या खूप रडत असते आणि तिला प्रचंड दुःख झालेलं असतं. तेवढ्या तिथे पार्थ येऊन तिची समजूत काढत असतो आणि काय झालं आहे काव्या, तुम्ही रडत का आहात असा प्रश्न तो तिला विचारत असतो. त्यावरती तिचं उत्तर असं असतं की तुम्ही बरोबर बोलत होतात. पार्थला समजत नाही आणि पार्थ म्हणतो, कशाबद्दल बोलताय नेमकं तुम्ही रम्याबरोबर जे काही सांगत होता, जे काही बोलत होता ते सगळं काही बरोबर होतं. रम्याने मला धोका दिलेला आहे. तर आता रम्याने खरंच धोका दिला आहे की वेगळीच काहीतरी चाल चालली आहे हे आपल्याला पुढील भागामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. तुम्हाला कसा वाटतो एपिसोड कमेंटमध्ये नक्की